हॅलो अँड वेलकम बॅक. घरकाम म्हणजे फक्त रोजची कामं नसतात, तर आपल्या घरात प्रेम, स्वच्छता आणि शांतता जपणारा एक प्रवास असतो. चला तर मग तुम्हालाही थोडंसं मोटिवेशन हवं असेल तर हा व्लॉग लास्ट पर्यंत बघा. तर आज मी बनवते कढाई पनीरची रेसिपी. माझ्या घरामध्ये पनीर सगळ्यांना आवडतं, त्यामुळे मी नेहमी वेगवेगळ्या पनीरच्या रेसिपीज ट्राय करत असते. तर या रेसिपीसाठी मी सर्वात पहिले कॅप्सिकम कट करून घेतेय. मी आज पनीरच्या भाजीमध्ये असे डायसेस कट करून टाकणार आहे. तुम्ही याला एकदम फाईनली चॉप करून पण टाकू शकता, तशी ही भाजी खूप छान होते. कॅप्सिकम आणि पनीर छान कट करून झाल्यानंतर आपण याला आता मॅरिनेट करून घेऊ. तर मॅरिनेशनसाठी मी एका बोलमध्ये ॲड करते 5 ते 6 टीस्पून दही. मग आता यात ॲड करून घ्यायचे आपले रोजचे बेसिक स्पायसेस आणि थोडासा गरम मसाला. तर मी या मॅरिनेशनमध्ये सर्वात पहिले ॲड केली रेड चिली पावडर, थोडीशी हळद, धने पावडर. मग लास्टला मीठ ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं. आता या मॅरिनेशनमध्ये आपण पनीर आणि कॅप्सिकमला छान कोट करून घेऊ. या पनीरला छान कोट करून झाल्यानंतर याला एक अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ. हे मॅरिनेट होतंय तोपर्यंत मी कढी बनवून घेते. तर चला आता आपण बनवूया कढाई पनीर. तर या रेसिपीमध्ये थोडेसे होल स्पायसेस टाकतात, म्हणजेच खडे मसाले. तर मी नेहमी असा एक डब्बा यूज करते खडे मसाले स्टोअर करण्यासाठी, आणि ते खूप इझी जातं. म्हणजे जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे खडे मसाले लागतात तेव्हा वेगवेगळे जार्स ओपन करण्याची गरज नाही पडत, एकदाच असे एखाद्या डब्यामध्ये स्टोअर केले की. तर या पॅन मध्ये मी ऑइल ऍड केल्यानंतर त्यात ऍड करणार आहे थोडेसे जिरे आणि मग काही खडे मसाले. हे खडे मसाले छान फ्राय झाल्यानंतर यात ॲड करायचा बारीक कट केलेला कांदा. तुम्ही जर पनीरची ग्रेव्हीवाली 30-30 भाजी खाऊन कंटाळले असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आता आपल्याला कांदा छान कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी त्यात मी थोडंसं मीठ ॲड करते, म्हणजे ही प्रोसेस थोडी फास्ट होते.
तर कांदा फ्राय व्हायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत मी काउंटरटॉप क्लीन करून घेते, म्हणजे जे चॉपिंग बोर्ड्स मी काढले होते ते पण क्लीन करून ठेवते. तर इथे कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आता आपण यात टाकून घेऊ बारीक कट केलेले टोमॅटोज. तुम्ही इथे प्युरी पण ॲड करू शकता टोमॅटोची. आता टोमॅटोज थोडे सॉफ्ट झाले की त्यात ॲड करून घ्यायचे आपले रोजचे मसाले. तर मी इथे टाकते रेड चिली पावडर, थोडीशी हळद आणि धने पावडर. मग याला ऑइल सेपरेट होईपर्यंत कवर करून कुक करून घ्यायचं, म्हणजे ही प्रोसेस थोडी फास्ट होते. पनीरच्या कुठल्याही रेसिपीमध्ये कसुरी मेथी खूप छान लागते. तर आता कसुरी मेथी ॲड केल्यानंतर याला एकदा छान मिक्स करून घेऊ आणि मग आपण मॅरिनेट केलेलं पनीर यात ॲड करून घेऊ. तुम्ही मॅरिनेट केलेलं हे जे पनीर आहे याला फ्राय पण करून घेऊ शकता किंवा एअर फ्रायरमध्ये पण याला फ्राय करून घेऊ शकता. पण मला असं वाटतं की पनीरला फ्राय केल्यानंतर ते थोडंसं हार्ड होतं, त्यामुळे मी ही स्टेप स्किप करते. आता यात थोडासा गरम मसाला ॲड करून याला कवर करून कुक करून घेऊ. ही रेसिपी खूप इझी तर आहेच आणि लवकरही होते. नेहमी भाजी रेडी झाल्यानंतर त्याला एका कॅसरोलमध्ये काढून घेते, म्हणजे काउंटर टॉप छान नीट आणि क्लीन दिसतो. मग आम्ही जेवण करून घेतलं आणि खरंच ही भाजी खूप कमी वेळात आणि खूप छान बनते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. मग सानवी स्कूलमधून आल्यानंतर मी रोज तिचा दुपारच्या वेळेलाच होमवर्क करून घेते. दुपारी तिचा अभ्यास झाल्यानंतर मी थोडा वेळ बाहेर गेलेली, मला थोडंसं काम होतं. मग मी येते वेळेस ॲपल घेऊन आलेले. तर आज मी एक तुमच्यासोबत ड्रिंक शेअर करणार आहे. तुम्ही कधी माचा ट्राय केला आहे का? मी काही दिवसांपूर्वी स्टारबक्समध्ये माचा ट्राय केलेला आणि मला खरंच ते ड्रिंक खूप आवडलेलं. आणि रिसेंटली मला माचा खूप आवडतोय, त्यामुळे मी आता घरीच ट्राय करतेय. तर चला तुमच्यासोबतही मी काही परफेक्ट माचा बनवण्यासाठीच्या टिप्स शेअर करते. तर सर्वात पहिले आपल्याला गरम पाणी लागेल. त्यासाठी मी केटलमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं. सर्वात पहिले आपण हा माचा विस्क आहे याला गरम पाण्यामध्ये सोक करायला ठेवून देऊ, म्हणजे याचे ब्रिसल्स थोडे सॉफ्ट होतात. आता एका चाळणीमध्ये 3 ते 4 टीस्पून माचा पावडर ॲड करू. मग यात थोडंसं गरम पाणी ॲड करून याला छान व्हिस्क करून घ्यायचं. तर याला आता आपण या बांबू व्हिस्कने छान व्हिस्क करून घेऊ आणि याला व्हिस्क करते वेळेस झिगझॅग डिरेक्शनमध्ये व्हिस्क करून घ्यायचं, म्हणजे यात छान फोम तयार होतो. तुमच्याकडे जर हे व्हिस्क नसेल तर तुम्ही कॉफी फ्रॉथर जे येतं त्याने पण व्हिस्क करू शकता. आता एका ग्लासमध्ये थोडासा आईस ॲड केल्यानंतर त्यात थंड दूध ॲड करून घेऊ. मग यात माचा ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं.
या ड्रिंकचे भरपूर फायदे तर आहेतच आणि हे टेस्टलाही खूप छान लागतं। माच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि याने मेटाबॉलिझम पण बूस्ट होतं आणि यामुळे ब्लड शुगर स्पाइक होत नाही आणि मी असंही यात शुगर ॲड केलेली नाहीये। तर माझं छान ड्रिंक एन्जॉय केल्यानंतर मी परत किचनमध्ये आली आहे। आता मी किचन क्लीन करून घेते आणि हे ड्रिंक एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान आहे। कॉफी आणि चहापेक्षा हे ड्रिंक नक्कीच हेल्दी आहे। तर इथे मी आईस ट्रे फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर मला आज एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे पनीर बनवायचं आहे। मी सानवीला होममेड म्हणजे घरी बनवलेलं पनीर देणं प्रेफर करते। तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1.5 लिटर दूध टाकतेय। गॅसवरती दूध गरम होतंय तोपर्यंत मी मेथीची भाजी करण्यासाठी मेथी वॉश करून घेणार आहे। पालेभाज्या मी नेहमी मीठ टाकून सोक करून ठेवते त्याला 15 मिनिट आणि मग त्याला वॉश करून घेते। आज मला डिनरमध्ये मेथीची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी इथे थोडंसं प्रेप करून घेतेय। आता दूध छान गरम झाल्यानंतर त्यात मी ॲड करणार आहे व्हिनेगर आणि थोडंसं पाणी, म्हणजे 3 ते 4 टीस्पून व्हिनेगर आणि तेवढंच पाणी ॲड केलं मी यात आणि मग हे मिक्सर दुधामध्ये ॲड करून घेतलं। आता याला एकदा छान वॉश करून घ्यायचं, म्हणजे व्हिनेगरचा जो स्मेल आहे तो निघून जातो आणि हे पाणी फेकून न देता याला पीठ मळण्यासाठी यूज करायचं। हे पाणी पण खूप चांगलं असतं। तर चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।